पंढरपूर मंगळवेढचे लोकप्रतिनिधी समाधानदादा आवताडे यांनी कामाचा झपाटा वाढवल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळते। खरं तर अल्पावधीतच त्यांच्या माध्यमातून मंगळवेढचा 35 गावचा पाणी प्रश्न सुटला असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा पंढरपूरची MIDC हा पण प्रश्न सुटल्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। आणि त्याही सोबत पंढरपूर मंगळवेढमध्ये मतदारांसोबत असलेला संपर्क हा समाधान आवताडेंचा वाढल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळतंय। भाऊ बहीण यांच्या नात्याचा पवित्र मानला जाणारा सण रक्षाबंधन आणि त्याच रक्षाबंधनाचं औचित्य साधून समाधानदादा आवताडे यांनी पंढरपूर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रक्षाबंधनचा सण साजरा केला आहे आणि हा रक्षाबंधनचा सण अनेक ग्रामीण भागात देखील साजरा केला आहे आणि हाच आनंदाचा सण पंढरपूर शहरामध्ये सुद्धा आज मोठ्या आनंदाने पार पडल्याचं चित्र बघायला मिळालं। त्यामध्ये आज सकाळपासून श्रीराम मंगल कार्यालय इसबाव येथे हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला। त्यानंतर मीराबाई मठ आणि शनीश्वर मंगल कार्यालय सांगोला रोड या ठिकाणी हा कार्यक्रम बघायला मिळाला। खरं तर या कार्यक्रमाला मतदारसंघातील महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र सर्वांनाच बघायला मिळालं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार आवताडे यांनी आपल्या आलेल्या बहिणींची संवाद देखील साधला। यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विजयी झाल्यानंतर मतदारसंघामध्ये राहिलेली अनेक कामं पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय या ठिकाणी दौरे करावे लागले आणि कुठंतरी हा संवाद कमी झाला असला तर पुन्हा हा एकदा संवाद झाला पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। खरं तर त्यांनी बोलताना सांगितलं की मंगळवेढचा महत्त्वाचा असणारा 35 गावचा पाणी प्रश्न ही देखील अगदी कमी कालावधीत सोडवला आणि त्यासोबतच पंढरपूरमधला अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असणारा MIDCचा प्रश्न आणि तो देखील प्रश्न आपण मार्गी लावला आहे। खरं तर MIDCच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल। आपल्या मतदारसंघामध्ये अनेक तरुण आहेत, अनेक बेरोजगार आहेत आणि त्यासोबत अनेक सुशिक्षित मुलं आहेत, पण त्यांना नोकरीसाठी पुणे मुंबई शहरामध्ये काम करावं लागतंय। पण खरं तर कोणत्याच आई वडिलांना आपला मुलगा पुणे मुंबईमध्ये शहरामध्ये काम करावं असं वाटत नाही। पण आता आपल्यातल्या मुलांना किंवा आपल्यातल्या तरुणांना पुणे मुंबईच्या ठिकाणी जायची गरज लागणार नाही, कारण त्यांना रोजगार, त्यांना संधी, त्यांना व्यवसाय आपल्या पंढरपूरमध्येच उपलब्ध होणार आहे। अशा संदर्भात त्या ठिकाणी आमदार आवताडेंनी महिलांशी संवाद साधला। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी देखील आमदार आवताडेंना अनेक प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरे मिळवून घेतली। उपस्थित असलेल्या सर्वच महिलांनी आमदार आवताडेंना राखी बांधून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांना सुद्धा आमदार आवताडेकडून वाहू ओवाळली म्हणून त्या ठिकाणी साडी देण्यात आली आहे। आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून अनेक महिलांशी संवाद साधला। त्यावेळेस महिलांना आमदारांच्या कामाविषयी माहिती विचारली, आसपास झालेल्या त्यांच्या वाडी वस्तीवरती झालेल्या कामाची माहिती विचारली, रस्त्याची माहिती विचारली। त्या माध्यमातून अनेक महिलांनी आपल्याशी बोलताना सांगितले की आमदार आवताडेंनी या मतदारसंघामध्ये मोठी कामं केली आहेत। कितीतरी दिवसाचा प्रलंबित असणारा रस्त्याची कामं सुद्धा आमदार आवताडेंच्या माध्यमातून झालेली आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न MIDCचा प्रश्न सुटल्यामुळे आमच्या मुलांना रोजगारांची संधी उपलब्ध होईल असं देखील महिलांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। खरं तर विधानसभेची निवडणूक अगदी 3 महिन्यावरती येऊन ठेपली असताना आमदार आवताडेंचा त्या ठिकाणी कामाचा झपाटा पंढरपूर मंगळवेढामध्ये वाढल्याचं चित्र तरी सध्याला बघायला मिळतंय। खरं तर अशा माध्यमातून समाधानदादा आवताडे जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनता देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते। हे खरं तर पंढरपूर मंगळवेढीतील अनेक नेत्यांच्या भुया उंचावणार ठरणार आहे। खरं तर आमदार आवताडेंनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली असं देखील म्हणण्यात येतं आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये होतील असं देखील आमदार आवताडेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय।